हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण 2025-26 ची जी रिक्रुटमेंट आहे, जनरल नॉलेज त्यासाठी कॉमन टॉपिक आहे. त्यासाठी आज आपण इथे टॉपिक 31 इंडियन ॲग्रिकल्चर अँड अलाइड सेक्टरचे एमसीक्यूज कव्हर करत आहे. ठीक आहे. याच्या आधी आपण 30 टॉपिक कव्हर केलेले आहेत. सगळे व्हिडिओज तुम्हाला प्लेलिस्टमध्ये मिळून जाणार. ज्यांनी आतापर्यंत ते व्हिडिओज नाही बघितले ते पण व्हिडिओज तुम्ही बघून घ्या, जेणेकरून तुमची प्रॅक्टिस होऊन जाणार. तसंच बघा, जनरल नॉलेजची पीडीएफ सुद्धा अवेलेबल आहे. ज्यांना पण पीडीएफ हवी असेल, व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. तर चला स्टार्ट करूया. इथे इंडियन ॲग्रिकल्चर अँड अलाइड सेक्टरचे काही एमसीक्यूज. तर बघा, फर्स्ट आहे, विच क्रॉप इज नोन ॲज द किंग ऑफ सेरल्स इन इंडिया? भारतामध्ये धान्याचा राजा कोणता पीक आहे? तर बघा, ऑप्शन आहे व्हीट, राईस, मेज, बार्ले. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, राईस, तांदूळ. राईस इज द स्टॅपल फूड for most Indian and is widely cultivated. Next, second, what percentage of India population depends on agriculture? भारतातील किती लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे? तर बघा, ऑप्शन आहे 30%, 40%, 50%, 60%. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, 50%. नियरली हाफ ऑफ द इंडियन पॉप्युलेशन रिलायज डायरेक्टली ऑन ॲग्रिकल्चर. नेक्स्ट, थर्ड, which state is the largest producer of wheat in India? भारतामध्ये गेहूचे सर्वात जास्त उत्पादन करणारे राज्य कोणते आहे? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट, उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेश लीड द व्हीट प्रोडक्शन, फॉलोड बाय पंजाब अँड हरियाणा. नेक्स्ट, फोर्थ, व्हॉट इज द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ प्रधानमंत्री किसान सम्मान निधी? प्रधानमंत्री किसान सम्मान निधीचे मुख्य उद्दिष्ट काय आहेत? बघा, ऑप्शन आहे फर्स्ट, क्रॉप इन्शुरन्स, सेकंड, मिनिमम सपोर्ट प्राइस, थर्ड, डायरेक्ट इन्कम सपोर्ट अँड फोर्थ, फर्टिलायझर सबसिडी. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, डायरेक्ट इन्कम सपोर्ट, थेट उत्पन्न सहाय्य, बिकॉज इट प्रोव्हाइड 6,000 पर इयर टू स्मॉल अँड मार्जिनल फार्मर. नेक्स्ट, फिफ्थ, इंडिया रँक डॅश इन मिल्क प्रोडक्शन ग्लोबली ॲज ऑफ 2025. 2025 नुसार दूध उत्पादनात भारतातील जागतिक रँक काय आहे? बघा, ऑप्शन आहे फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट. इंडिया प्रोड्यूस द हायेस्ट क्वांटिटी ऑफ मिल्क इन द वर्ल्ड. नेक्स्ट, सिक्स्थ, व्हॉट इज द मेन फूड क्रॉप इन इंडिया खरीफ सीझन? भारताच्या खरीप हंगामातील मुख्य अन्नधान्य पीक कोणते आहे? तर बघा, ऑप्शन आहे व्हीट, राईस, मेज, बार्ले. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, राईस, तांदूळ. खरीफ क्रॉप आर शॉन विथ द ऑनसेट ऑफ मान्सून अँड राईस इज द मोस्ट इम्पॉर्टंट. ओके. नेक्स्ट, सेवन, विच क्रॉप इज प्रायमरी ग्रोन इन द रबी सीझन इन इंडिया? भारतामध्ये रबी हंगामात मुख्यतः कोणते पीक घेतले जाते? बघा, ऑप्शन आहे फर्स्ट, राईस, कॉटन, व्हीट, मेज. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, व्हीट, गहू. रबी क्रॉप आर द शोन आफ्टर द मान्सून. व्हीट इज द डॉमिनंट क्रॉप. ओके. नेक्स्ट, एट, विच स्कीम प्रमोट क्रॉप इन्शुरन्स इन इंडिया? भारतामध्ये पीक विमा प्रोत्साहन देणारी योजना कोणती आहे? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट, पीएम किसान, सेकंड, पीएम फसल बीमा योजना, थर्ड, सॉइल हेल्थ कार्ड अँड फोर्थ, नॅशनल फूड सिक्युरिटी ऍक्ट. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, पीएम फसल बीमा योजना, प्रधानमंत्री फसल बीमा योजना, बिकॉज इट प्रोव्हाइड इन्शुरन्स कव्हरेज अँड फायनान्शियल सपोर्ट टू फार्मर इन केस ऑफ क्रॉप फेल्युअर. नेक्स्ट, नाइन्थ, इंडिया इज द लार्जेस्ट प्रोड्युसर ऑफ विच स्पाइस? ठीक आहे, भारत कोणत्या मसाल्याचे सर्वाधिक उत्पादन करणारे देश आहे? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट, ब्लॅक पेपर, कार्डोमन, जिंजर अँड टर्मरिक. तर करेक्ट आन्सर आहे फोर्थ, टर्मरिक, हळद. इंडिया लीड्स ग्लोबल टर्मरिक प्रोडक्शन मेनली इन आंध्र प्रदेश अँड तामिळनाडू. नेक्स्ट, टेन्थ, व्हॉट इज द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ द सॉइल हेल्थ कार्ड स्कीम? माती आरोग्य कार्ड योजनेचा मुख्य उद्दिष्ट काय आहे? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट, सॉइल टेस्टिंग अँड न्यूट्रिएंट्स रिकमेंडेशन, सेकंड, क्रॉप इन्शुरन्स, थर्ड, इरिगेशन मॅनेजमेंट अँड फोर्थ, फर्टिलायझर सबसिडी. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट, सॉइल टेस्टिंग अँड न्यूट्रिएंट्स रिकमेंडेशन, माती चाचणी व पोषक घटक शिफारशी, बिकॉज इट हेल्प फार्मर अप्लाय अप्रोप्रिएट फर्टिलायझर फॉर बेटर यील्ड. ओके. तसंच बघा, अकाउंट्सची प्रोफेशनल नॉलेजची पीडीएफ सुद्धा अवेलेबल आहे. ज्यांना पण पीडीएफ हवी असेल, व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. इम्पॉर्टंट पीडीएफ आहे, ज्याच्यामध्ये तुमचा प्रोफेशनल नॉलेजचा कन्सेप्ट क्लिअर होईल. नेक्स्ट, 11, विच इज द मेजर ऑइल सीड्स क्रॉप इन इंडिया?
भारतामध्ये प्रमुख तेलबिया पीक कोणते आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट सनफ्लावर, सोयाबीन, ग्राउंडनट, मस्टर्ड. द करेक्ट आन्सर आहे सेकंड सोयाबीन. Soybean is widely grown in Madhya Pradesh, Maharashtra and Rajasthan. Next, 12th, India ranked dash in global cotton production. भारत जागतिक कापूस उत्पादनात क्रमांकावर आहे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट. India produce maximum cotton globally, mainly in Maharashtra, Gujarat and Telangana. Next, 13. Which is India largest tea producing state? भारतामध्ये सर्वाधिक चहा उत्पादन करणारे राज्य कोणते आहे? बघा ऑप्शन आहे फर्स्ट वेस्ट बेंगॉल, आसाम, तामिळनाडू, केरळ. द करेक्ट आन्सर आहे सेकंड आसाम. आसाम प्रोड्यूस ओव्हर 50% ऑफ इंडिया टोटल टी आउटपुट. ओके. नेक्स्ट 14. What is the primary objective of the National Mission on Oilseeds and Oil Palm? राष्ट्रीय तेलबिया व तेलपीक मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट काय आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट प्रमोट ऑर्गॅनिक फार्मिंग, सेकंड एक्सपोर्ट पल्सेस, थर्ड एनहान्स डोमेस्टिक एडिबल ऑइल प्रोडक्शन अँड फोर्थ सॉइल हेल्थ मॅनेजमेंट. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड एनहान्स डोमेस्टिक एडिबल ऑइल प्रोडक्शन. देशांतर्गत खाद्यतेल उत्पादन वाढवणे बिकॉज रिड्यूस इम्पोर्ट डिपेंडन्स बाय प्रमोटिंग ऑइल सीड कल्टिवेशन. नेक्स्ट 15. विच लाईव्हस्टॉक कॉन्ट्रीब्यूट द मोस्ट टू इंडिया मिल्क प्रोडक्शन? भारतामध्ये दूध उत्पादनात सर्वाधिक योगदान देणारे पशुधन कोणते आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट काऊ, बफेलो, गोट, कॅमल. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड बफेलो मैस. बफेलो मिल्क अकाउंट्स फॉर अबाउट 50% ऑफ टोटल मिल्क इन इंडिया. नेक्स्ट 16. इंडिया रँक डॅश इन ग्लोबल पोल्ट्री प्रोडक्शन. भारतात जागतिक कोंबडी पालन उत्पादन क्रमांकावर आहे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, थर्ड, फोर्थ, सेकंड. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड दुसरा. इंडिया इज द सेकंड लार्जेस्ट प्रोड्युसर ऑफ पोल्ट्री इन द वर्ल्ड. नेक्स्ट 17. विच इरिगेशन मेथड इज मोस्ट वॉटर इफिशियंट? कोणती सिंचन पद्धत सर्वाधिक जलक्षम आहे? तर बघा ऑप्शन आहे फ्लड इरिगेशन, ड्रीप इरिगेशन, कॅनल इरिगेशन, स्प्रिंकलर इरिगेशन. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड ड्रीप इरिगेशन. थेंब सिंचन बिकॉज डिलिव्हर वॉटर डायरेक्टली टू रूट रिड्युसिंग वेस्टेज. नेक्स्ट 18. विच सेक्टर इज अ पार्ट ऑफ इंडिया अलाइड ॲग्रिकल्चर? भारताच्या सहाय्यक शेती क्षेत्रात कोणते क्षेत्र येते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट फिशरीज, पोल्ट्री, डेअरी, ऑल ऑफ द अबोव. आन्सर येईल ऑल ऑफ द. मत्स्यपालन, कोंबडी पालन आणि दुग्ध पालन बिकॉज अलाइड सेक्टर सपोर्ट ॲग्रिकल्चर अँड रूरल लाईव्हलीहूड. नेक्स्ट 19. विच प्रोग्राम प्रमोट सस्टेनेबल ॲग्रिकल्चर प्रॅक्टिस इन इंडिया? भारतामध्ये शाश्वत शेती पद्धती प्रोत्साहित करणारी योजना कोणती आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट नॅशनल मिशन अँड सस्टेनेबल ॲग्रिकल्चर, सेकंड PM किसान, थर्ड सॉइल हेल्थ कार्ड अँड फोर्थ फसल बीमा योजना. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट नॅशनल मिशन ऑन सस्टेनेबल ॲग्रिकल्चर, राष्ट्रीय शाश्वत शेती मोहीम बिकॉज इट प्रमोट क्लायमेट रेझिलियंट अँड रिसोर्स इफिशियंट फार्मिंग. नेक्स्ट 20. विच स्टेट इन इंडिया इज द लार्जेस्ट प्रोड्युसर ऑफ पल्सेस? भारतामध्ये डाळी उत्पादनात सर्वाधिक उत्पादन करणारे राज्य कोणते आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश, कर्नाटक. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड मध्य प्रदेश. MP प्रोड्यूस ओव्हर 25% ऑफ द इंडियाज टोटल पल्सेस. ओके. तसंच बघा जनरल नॉलेज, मराठी व्याकरण, मेकॅनिकल, ऑथॉरिटी ऍक्ट, JEE सिव्हिल, इलेक्ट्रिकल आणि अकाउंट सर्वच PDF अवेलेबल आहेत. ज्यांना पण PDF हवे असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तुम्ही परचेस करू शकता. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मीन्स नोटिफिकेशन थ्रू तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळून जाणार. तेव्हापर्यंत धन्यवाद.